फ्रेंड्स, मी ज्योती म्हात्रे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे आमसूलची चटणी आणि रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। आणि आमच्याकडे थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडे कसं वातावरण वगैरे पण दाखवणार आहे, कारण वाटतंय का आज पाऊस पडणार आहे म्हणून खूप असं ढगाळ वातावरण झालंय। आणि तुमच्याकडे पण पाऊस पडला का ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। आणि हा शौर्य बघा, तोंड वगैरे आता धुतलंय, आता टिकली पावडर तिची पण करायची आहे। हाय करायचं बाबू, हाय हाय। आणि सबस्क्राईब करायला सांगते। तर व्हिडिओ न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला चटणीची रेसिपी पण बघायला भेटेल आणि आमच्याकडचं वातावरण पण बघायला भेटेल। चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी चटणीची सामग्री दाखवते, काय काय लागणार आहे। आमसूलची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला। तर हे बघा, मी आमसूल घेतलेलं आहे, त्याला भिजत टाकलं आहे। तर हे 1-1.5 तास भिजत ठेवायचं आपल्याला, म्हणजे चांगलं भिजलं पाहिजे हे। आणि मी 1 तासापासून भिजत घातलं आहे। आणि गूळ घेतला आहे, त्याला बारीक करून घेतला आहे गुळाला। मीठ घेतलं आहे आणि इकडे एका वाटीमध्ये थोडंसं जिरं आणि 2 मिरे आहेत। तर हे कसं टेस्टसाठी आपल्याला लागतं, 2च मिरे घेतले मी बघा आणि थोडंसं जिरं घेतलं आहे। तर अगोदर मिक्सरमध्ये मी जिरं वाटून घेणार आहे आणि मिरा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं नुसतं जिरं आणि मिरे बारीक होणार नाही, म्हणून आपण जिरं आणि मिरे मिक्सरमध्ये आणि त्याच्याबरोबर हे आमसूल वाटून घेऊया। नंतर मग गूळ वाटू आपण ह्याच्यात। याच्यामध्ये आपण मीठ टाकू, मीठ टाकते मी याच्यात आता। तर आपल्या चवीप्रमाणे मीठ वापरा तुम्ही, मी माझ्या अंदाजाने मीठ टाकणार आहे। त्याच्यामध्ये थोडंसं बस झालं मीठ। आणि आता हा जेवढा गूळ घेतलाय मी सगळ्या याच्यात टाकणार, तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता। आता याला अजून एकदा मिक्सरला लावून घ्यायचंय। तर ही बघा चटणी वाटून तयार झाली। आता मी तुम्हाला हिला काढून दाखवते वाटीमध्ये। मग अशी जास्त घट्ट नको, जास्त पातळ नको अशी करायला लागते। हिला अशी चमच्यात धरून अशी टाकून बघायची। बघा कशी मस्त अशी पडते, दाखवते मी तुम्हाला आता। तर झाली आहे आमसूलाची चटणी तयार। तर बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आमसूलची चटणी तयार होते। म्हणजे तुम्ही समोसा, कचोरी वगैरे बाहेर जे खायला आणतात त्याच्याबरोबर जी चटणी देते त्याच्यापेक्षा पण टेस्टी चटणी तयार होते घरच्या घरी। जर तुम्हाला आवडला असला व्हिडिओ तर एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आणि या आमसूला कोणी कोणी कोकम पण म्हणतं। तर माझ्या गावाकडची कोकम आली होती, आता बरंच दिवसापासून होती। रेसिपी पण मला बनवायची होती चटणी, तर म्हटलं रेसिपी पण शेअर करून टाकूया। तर नक्की ट्राय करा तुम्ही। आणि चला मग व्हिडिओला कंटिन्यू करा, पुढे पण बघा। तर तुम्ही आमसूलची चटणी बघितली आहे रेसिपी पूर्ण, नक्कीच तुम्हाला आवडली असेल। तर आता बाहेरचं वातावरण बघून घ्या। तर मी तुम्हाला बोलले होते ना का बाहेर आज आमच्या घराकडे पावसासारखं वातावरण झालं आहे। तर खूप ढगाळ वातावरण आहे। आणि बघा संध्याकाळचं 6 वाजल्यासारखं वाटतंय, काळोख पडलं आहे। पण आता 4 वाजलेत आणि 4 वाजताच हवा सुटली आहे, भरपूर अशी हवा एकदम जोरजोरामध्ये चालू झाली आहे। आणि बारीक बारीक पावसाचे थेंब यायला लागलेत। तर मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघा खूप असं धूळ उडते, त्याच्यामुळे काही क्लिअर दिसत नाही आहे। आणि बारीक बारीक पाऊस पण आलेला आहे, कुठं कुठं पडते पाऊस। तर कसं लांब लांबचे जेवढे झाडं वगैरे हलत आहेत हवेमुळे ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी। तर ईशू आणि शौर्य बाहेरच उभे होते, कारण खूप गरम व्हायला लागलं आहे आणि हवा सुटल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला पाऊस येतोय म्हणून। कारण लहान मुलांना पाऊस लय आवडतो आणि मला पण पाऊस आवडतो, लहानपणी पण लय आवडायचा। पण आता कसं आहे माहिती आहे का, पाऊस पडल्यावरती सगळीकडे चिखल वगैरे होतं, त्याच्यामुळे मला पाऊस काही एवढा आवडत नाही। आणि आता पाऊस पडल्यावरती थोडं गार वाटीन। तर बघू आता कसा काय पाऊस पडतोय, किती पडतोय, बारीक बारीक तर यायला लागलाय आता। वाटत नाही का जास्त पडीन म्हणून, कारण हवा पण आहे। हवेमुळे जे ढग असतात ते पुढे ढकलले जातात। आणि इथं शौर्य हात हलवते, हाय हाय म्हणजे करते ते, त्याला बघितलं त्याने की मम्मी व्हिडिओ बनवते म्हणून। आणि इशू पण बाहेरच उभे, त्यांना आतमध्ये घेते पण येतच नाही। आणि समोर काम पण चालू आहे, एवढ्या हवेमध्ये ते लोक काम करताय।
म्हणजे त्यांचं पण एक आश्चर्यच आहे, बिचारी पोटासाठी काय काय करावं लागतं काम. पण बघा तो कागद उडतोय समोरच्या पिवळ्या बिल्डिंगमध्ये, ते त्याच्यावरून तुम्हाला कळेनच का किती हवा आहे. आणि एवढं जे धूळ उडते त्याच्यावरून पण समजेल तुम्हाला की किती माती उडते. आणि खूप असं हवा इतकी सुटले ना का सगळं धुंदलं असं झालं होतं, सगळीकडे असं दिसत नव्हतं क्लिअर काहीच. धुळी कशी पडते तसं झालं होतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चटणीची रेसिपी पण दाखवली आहे, म्हणजे त्याला आमसूलची चटणी किंवा कोकम पण म्हणू शकता तुम्ही, कोकमची चटणी रेसिपी पण दाखवली आणि आमच्याकडचं वातावरण पण दाखवलेलं आहे कसं आहे ते. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि आवडला जर असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, आणि छान छान मस्त कमेंट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर भेटूया लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराज.